2015चा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळतो आणि अशातच एक नवं कॅलेंडर सेलिब्रिटी कावळे आपल्या भेटीला आलंय आणि हे सगळे सेलिब्रिटीज माझ्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्पृहापासून सुरुवात करूया. स्पृहा, खूप सुंदर फोटो आलाय, पण या फोटोमध्ये तुझे दोन शेड्स कुठेतरी पाहायला मिळतात. एकीकडे कवयित्री स्पृहा तर एकीकडे अभिनेत्री. कोण जास्त जवळची आहे तुझ्या आणि या फोटोविषयी थोडंसं सांगशील? असं नाही सांगता येणार खरं तर, कारण दोघी माझ्यासाठी तितक्याच जवळच्या आहेत, तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सुमितला ती शेड जास्त आपलीशी वाटली, कारण त्याने अभिनेत्री स्पृहाला पाहण्याआधी मला वाटतं कवयित्री स्पृहाला पाहिलं आहे. आमची ओळख तशी झाली आहे. खूप जुना मित्र आहे माझा. आम्ही अगदी 9वी-10वीत असल्यापासून एकमेकांना ओळखतो. आम्ही बालश्री नावाच्या एका पुरस्कारासाठी एकत्र होतो तेव्हापासनं. त्यावेळेला त्याने मला सांगितलं होतं, तुझं पुस्तक जेव्हा येईल त्याचं मुखपृष्ठ मी करणार आहे. आणि लोपामुद्रा जेव्हा मी केलं तेव्हा सुमितने आपणहून त्याच्या सगळ्या डिझायनिंगची जबाबदारी, मुखपृष्ठाची जबाबदारी, हे सगळं त्याने घेतलं होतं. एक पाऊस कधीचा नावाचा एक कार्यक्रम आम्ही करायचो, त्याचं संपूर्ण फोटोशूट सुमितने केलं होतं. आणि या सगळ्यामुळे मला असं वाटतं की ती शेड माझ्यातली बाहेर काढणं, ती ओळखणं त्याला जास्त शक्य झालं. तो चित्रकार आहे, त्याच्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीचा पोत, टेक्स्चर ज्याला म्हणतो, ते खूप सुंदर पद्धतीने कळतं. मला असं वाटतं त्याला माणसांचंही टेक्स्चर कळतं. तो योग्य टेक्स्चरची व्यक्ती शोधून काढून त्याला योग्य पद्धतीने वापरतो. ड्रेस एकीकडे आहे तर एकीकडे एक दिग्दर्शिका आहे, तर कोण जास्त जवळ आहे तुझ्या? कारण मला वाटतं फोटोमध्ये कुठेतरी ती दिग्दर्शिका आम्हाला दिसते. थँक यू फॉर सेईंग दॅट. ते स्पृहा म्हणाली ते खरं आहे की मी पण ॲक्ट्रेस म्हणून सुमितबरोबर कधीच काम केलेलं नाही आहे. त्यांनी मी जी पहिली शॉर्ट फिल्म केली दोपहरी, ती मला वाटतं त्याची पण पहिली फिल्म होती. तर तेव्हापासून आमचा प्रवास सुरू झाला आणि तेव्हापासून त्यांनी मला नेहमी डिरेक्टर म्हणूनच पाहिलं आहे. तर मला ही गोष्ट फार आवडली आहे की डिरेक्टर प्रोजेक्ट करताना पण एक छान सुंदर दिसावं अख्खं, ह्याच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांनी ते अख्खं केलं आहे. आणि माझा जो कॅलेंडरमधला जो फोटो आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्कल्पचर्स वापरले आहेत. आम्ही पोरबाजारच्या वेळेस जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शूटिंग केलं होतं आणि तिथे खूप स्कल्पचर्स आहेत. आणि आम्ही नेहमी तिथे जाताना ना, ते ही काय सुंदर आहे, ह्याच्यावर शूटिंग करायला पाहिजे, हे आलं पाहिजे, असं आम्हाला सतत वाटायचं. आणि ते कुठेतरी त्याच्या डोक्यात कदाचित राहिलं असेल की जेव्हा माझा फोटो करताना त्याला वाटलं की स्कल्पचर्स आणि डिरेक्टर मेक्स दी ॲक्टर परफॉर्म. त्यामुळे ते जे स्कल्पचर आहे ते दिग्दर्शक आणि त्याचा ॲक्टर, ते रिलेशनशिप त्या खरं तर फोटोमध्ये येतं. त्यामुळे मी असं म्हणेन की जरी त्याच्या डोक्यात फक्त डिरेक्टर असला तरी त्या दोन्हीचं मिश्रण कुठेतरी त्या एंटायर कॅलेंडरच्या फोटोत आलेलं आहे. नक्कीच. आणि आपल्यासोबत कुशल आहे, कुशल बद्रिके. कुशल, घाबरू नकोस, मी तुला अजिबात इंटेलेक्च्युअल असं काही विचारणार नाहीये. कारण कुशल जसा आहे, बिनधास्त, फ्री आणि स्वच्छंदी, अगदी तसाच मला वाटतं तुझा फोटोही आलेला आहे. तर त्या फोटोतला तू आणि तुझ्यातला तो फोटो, आय मीन ते एकच आहे मला वाटतं, राईट? आता म्हणजे तू सांगूनच टाकले तर आता मी काय वेगळं सांगणार नाही. मला एक वाटतं की मी ज्या बेसवरती काम करतो, कुणी निंदा कुणी वंदा, हसवणं हा आमचा धंदा. तर त्याच प्रकाराने तुम्ही बघाल माझा फोटो आहे, मी हसतोय. आणि कावळे हे प्रतीक करतायत लोकांचं, लोकांमधले आम्ही सेलिब्रिटी. सो मला वाटतं की त्या लोकांमध्ये मिसळून गेलेला मी आहे. माझ्या अवतीभोवती खूप कावळे आहेत, त्यांच्यामध्ये मिसळून जाणं हा माझा स्वभाव आहे, तो मला आवडतो. आणि तसंच मला प्रेझेंट केलं आहे सुमितने. आणि सुमित, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला तुला विचारायचा आहे, सेलिब्रिटी कावळे, मुळात ही कॉन्सेप्ट खूप वेगळी आहे आणि ही कॉन्सेप्ट काय आहे ते मला वाटतं प्रेक्षकांना सांगणं खूप गरजेचं आहे. कारण सेलिब्रिटी कावळे, व्हॉट इज इट? कावळ्याला हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे मुक्तीसाठी कावळा हा खूप महत्त्वाचा आहे, सिम्बल ऑफ सॅल्वेशन आहे तो. आणि त्याचप्रमाणे एखादा कलाकार, म्हणजे तो कुठल्याही क्षेत्रातला असू दे, तो जेव्हा त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यामुळे लोक मानसिक समाधान प्राप्त होतं, ते मला असं वाटतं की ते मानसिकतेने आपण मुक्त करत असतात एकंदरीत. आणि जसं की कावळ्याला महत्त्व आहे हिंदू संस्कृतीमध्ये, तसंच सेलिब्रिटीजना, सामान्य माणसं असतील तर जास्त ते म्हणजे मोठे होतात किंवा ते सगळीकडे त्यांच्या आजूबाजूला त्याचा वावर असतो. म्हणून या कॅलेंडरमध्ये सिंगर्स, डिरेक्टर्स, रायटर, कवी असे सगळेच लोक या कॅलेंडरचा पार्ट आहेत. काही स्पोर्ट्स म्हणजे क्रीडेतले काही लोक आहेत. आणि त्यामुळे ह्या कॅलेंडरमध्ये हे जे सगळे 24 लोक आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात सेलिब्रिटीज आहेत. म्हणून तो सेलिब्रिटी आणि कावळा हे कॅलेंडर करण्यामध्ये मला खूप महत्त्वाची
मदत ज्यांनी केली आहे तो म्हणजे माझा मित्र उत्तम सुतार. त्याचबरोबर या कॅलेंडरमध्ये वेगवेगळे रंग आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आहेत या कॅलेंडरमध्ये. कुशल पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे. कुशल, हे पूर्ण कॅलेंडर तू पाहिलंस, तर या पूर्ण कॅलेंडरमध्ये तुझा पर्सनल फेवरेट फोटो तुला कोणाचा वाटतोय? म्हणजे तुझाही असू शकतो तो, पण कुणाचा आणि का? मला विजू मानेचा फोटो यामध्ये फार स्पेशल वाटतो. कारण आम्ही एक सिनेमा आत्ता केला आहे, एक होता काऊ नावाचा, बायोस्कोप नावाच्या एका सिनेमामधली ही एक शॉर्ट स्टोरी आहे. सो कावळा त्याने लोकांच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न केला आणि अशा एका दिग्दर्शकाला सुमितने या कॅलेंडरमध्ये खूप उत्तम प्रकारे प्रेझेंट केलं. सो मी म्हणेन की मला विजू मानेचा फोटो खूप आवडला. स्पृहा, तुझा आवडता हा, आणि तुला काहीतरी बोलायचं? मी पण आहे त्या पिक्चरमध्ये आणि रादर माझं फार महत्वाचं काम आहे पिक्चर, कारण मी त्या कावळ्यावर प्रेम करते. तर तुला माझा फोटो नाही आवडला असं नाही. मला माझा मी photo पण- माझे तुझा पण सगळे चांगला वाक्य मी photo. परत घेतो. म्हणजे जी वू ने मा चा टोफो लाम असे परत घेतो सगळे. मला स्पृहाचा फोटो खूप आवडला, कारण त्या सिनेमात मी एका कावळ्याची भूमिका केली आहे आणि तो कावळा जीवापाड प्रयत्न करत असतो की हिला माझ्या मनातले भाव कळावेत. एक मिनिट, हे ह्या कॅलेंडरचं प्रमोशन आहे, तुमच्या चित्रपटाचं नाही. भावे, तुला कोणाचा फोटो आवडला आणि का? ऑफकोर्स स्पृहाचा. कधी बरं, आणि का आवडला तिचा फोटो? मग का आता ते फिल्म विषयी सांगावं लागेल यार. नाही, स्पृहा खरंच खूप सुंदर आहेच, म्हणजे तिचे फोटो फार उत्तम येतातच. म्हणजे छान आहेस तू, सुंदर आहेस. आता ह्याच्यात फोटो उत्तम येतात फक्त. तिने विचारलं फोटो कोणाचा आवडला, तर स्पृहाचा फोटो आवडला. फाईन. आणि ज्या पद्धतीने तिला ह्या कॅलेंडरमध्ये प्रेझेंट केलं गेलं, तर म्हणजे स्पृहा काय आहे हे त्या नुसत्या फोटोतनं तुम्हाला कळेल. तिचं कवीपण, तिची कविता जितकी सुंदर आहे तितकीच स्पृहा पण सुंदर आहे, तिचे विचार पण सुंदर आहेत आणि ती कामही तितकंच सुंदर करते. सो मी म्हणेन की खरंच मला स्पृहाचा फोटो खूप आवडला. इमानदारीने. स्पृहा, तुला कोणाचा फोटो आवडला? मला सईचा फोटो खूप जास्त आवडलाय. जेन्युनली तिचे जे भाव आहेत ना त्या फोटोमध्ये, मला असं वाटतं की तिच्या कामातली जेन्युनिटी असेल किंवा तिची जेन्युनिटी असेल, एक अख्खी माणूस म्हणून ती जी काही सगळी आहे ती त्या फोटोमध्ये दिसते क्लिअरली. एक उत्फुल्ल असं तिचं व्यक्तिमत्व आहे जे मला खूप आवडतं नेहमी बाहेरून बघताना, आणि ते पूर्णपणे त्या फोटोत उतरलंय. तो सगळा डोळ्यांची गंमत आहे त्या डोळ्यांमधनं सगळं छान बाहेर आलेलं आहे त्या फोटोमध्ये. मला सईचा फोटो सगळ्यात जास्त आवडला. मला याचा उल्लेख करावा असं वाटतं, एका अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीचं कौतुक करणं म्हणजे वा, हॅट्स ऑफ आहे तुला. आम्ही चांगल्या सोजवळ फ्रेंडली फुले आहोत. मी माझी मगाशी वाक्य परत घेऊ शकतो का? हो, प्लीज प्लीज, नाही. जे खरं आहे ते यावेळी तू प्लीज, म्हणजे जे काय असेल ते मान्य कर. नाही, फायनल काय आहे तुझं? मला कावळ्याचा फोटो खूप आवडला याच्यात. नाही का, बरोबर आहे माझं, झालंय, मला नको वाढू त्याच्यात. बरं, मनवा, तुला कोणाचा फोटो आवडला? बरं, सईचा मलाही आवडलेला फोटो आहे. त्याच्यामध्ये एक ॲडिशन मला करायला आवडेल की त्या सईच्या फोटोच्या मागे ना एक गणपती आहे आणि त्या गणपतीमध्येही कावळा डोकावतो. तर गणपती आपण ओमनी प्रेझेंट आणि हे सगळं म्हणतो आणि त्याच्यामध्ये कावळा ह्या पर्टिक्युलर कॅलेंडरमध्ये कॉमन मॅनला रेप्रेझेंट करतो. तर देवातला माणूस किंवा देवात जी ह्युमॅनिटी आहे, गुडनेस आहे, तो कावळा त्या गणपतीमध्ये पण दिसून येतो. आय थिंक दॅट इज द क्रिएटिव्हिटी दॅट सुमित हॅज, जी सुमितला जे हे कॅलेंडर मोठं करते किंवा वेगळं ठरवते. मला अजून एक आवडलेला फोटो म्हणजे रवीचा आहे, जो रवी आणि तो कावळा ते म्हणजे जसे रवीच्या सिनेमांबद्दल असतं की तो का आपल्याला आवडला हे आपण सांगू शकत नाही, पण त्याच्याबद्दल एक काहीतरी खूप असतं. आणि मला वाटतं रवीचा फोटोही तसाच आहे की एवढा फोटो काहीतरी सांगून जातो जे शब्दात मांडता येत नाही. आणि आय थिंक द चेरी ऑन द केक इज लताबाईंबरोबर जो काढलेला फोटो आहे तो, की त्या आणि कावळा आणि ते दोघंही एका फ्रेममध्ये, तर ते त्यांचं असणं तिथे आणि ह्यांचं गाणं आणि त्याचा कावळ्याचा आवाज हे सगळं त्या फोटोत येतं. आणि आय थिंक दॅट इज ॲब्सल्युटली द चेरी ऑन द केक. आणि सुमित, एक वेगळा, हा तुझा पर्सनल फोटो, तुला कुणाचा फोटो सगळ्यात जास्त आवडला? आय नो इट्स अ
खूप वेगळा प्रश्न आहे हा, पण तरी पूर्ण कॅलेंडर तू पाहिलंस, घडवलंय. मला यात सगळ्यात आवडलेला फोटो म्हणजे जो जानेवारीनी सुरुवात होतो विद्याताईंचा आहे, विद्या पटवर्धनांचा. कारण त्या एक म्हणजे फोटो काढताना पण मला मजा आली, कारण तो फोटो काढत असताना विद्याताई एक गोष्ट सांगत होत्या आणि ती गोष्ट ती मुलं ऐकत होती आणि तो फोटो काढताना मला पण आवडलं, कारण जो क्लिक झाला तो खूप सुंदर आला आणि त्यात त्यांनी कावळ्याचीच गोष्ट सांगितली, त्यामुळे एक त्याला स्टोरी होती. तर त्यामुळे त्यांचा फोटो हा सगळ्यात वेगळा आणि म्हणजे मला फोटो काढताना सुद्धा त्याला मजा. आता मला एक वेगळा प्रश्न करावा असा वाटेल. सेलिब्रिटी कॅलेंडर या कॅलेंडरची एक वेगळी थीम आहे आणि कावळे हे खरं तर प्रेक्षकांना जसं तू म्हटलंस रिप्रेझेंट करतात, त्या गर्दीला रिप्रेझेंट करतात. तर हे कावळे किती महत्त्वाचे आहेत कुशल? कारण तू एक सेलिब्रिटी आहेस, तर तुझ्यासाठी हे कावळे किती महत्त्वाचे आहेत? खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे असं मला वाटतं. सो माझ्यासाठी माझ्या अस्तित्वाचा प्रश्न येतो. स्पृहा, आणि तुझ्या हाताच्या मागे काय आहे? ते ॲक्च्युली मी मनवासाठी आणलं आहे. मनवाने मला ही रिक्वायरमेंट दिली होती. मनवा म्हणाली की हा एपिसोड संपता संपता आपण तिच्या डोक्यात काही आहे याच्याविषयी संकल्पना. बरं स्पृहा. नाही, मी पण हेच सांगेन जे कुशल म्हणाला, की मुळात प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत, प्रेक्षक प्रेम देत आहेत म्हणून आम्ही आत्ता हे जे काही सेलिब्रिटी असणं आहे ते एन्जॉय करू शकतोय. खरंच मला असं वाटतं की ज्या सेल्फलेसली ते आमच्यावरती प्रेम करतात, त्यामुळे आणखीन चांगलं काम करायचा हुरूप येतो, तशी इच्छा मनात होत राहते, जागी राहते. आणि सुमितने हा फार छान पॉइंट ऑफ व्ह्यू मांडलाय की गर्दी पण सुंदर असू शकते. कावळा हा पक्षी जो आहे तो आपण प्रत्येक वेळेला एक दुर्लक्षित म्हणून घटक मानतो नेहमी. गर्दी बऱ्याचदा तशीच असते, आपल्याला बऱ्याचदा आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो, पण ती गर्दीसुद्धा सुंदर असते. ती सुद्धा जेव्हा ती एकत्र येते काहीतरी चांगलं करण्यासाठी, तेव्हा त्यातनं खूप काही काही चांगलं होऊ शकतं. मला असं वाटतं सुमितच्या या कॅलेंडरमधनं दिला गेलेला हा सगळ्यात सुंदर मेसेज आहे की ह्या गर्दीकडे, ह्या कावळ्यांकडे सुद्धा छान पद्धतीने, सुंदर पद्धतीने बघायला आपण शिकूयात सगळेजण या नवीन वर्षात. क्या बात आहे, सुंदर. मनवा, हे कावळे किती महत्त्वाचे तुझ्या आयुष्यात? मी खरं तर असं म्हणेन की मी स्वतःला या कावळ्यांमधला एकच समजते. मी स्वतःला एक प्रेक्षक समजते आणि आपण सगळेच कुठेतरी असतो. म्हणजे ह्या कॅलेंडरमध्ये जे 24 लोक आहेत त्याच्यामध्ये तू पण आहेस. जेव्हा तू अँकर असतेस तेव्हा आम्ही तुझे प्रेक्षकच असतो, किंवा जेव्हा कविता करतेस स्पृहा ते मला येत नाही, त्यामुळे मी तिचा प्रेक्षकच आहे. त्यामुळे आपण कुठेतरी सगळे ते कावळे आहोत, आपण कॉमन मॅनही आहोत आणि आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण कुठेतरी स्टँड आउट झालोय. त्यामुळे हे कॉम्बिनेशन पण त्याच्यामध्ये आहे. आणि सुमितला सगळे कावळा म्हणतात, म्हणजे त्याला सुमित म्हणतात पण त्याला कावळा म्हणतात. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये पण तो कॉमन आणि सिम्प्लिसिटी बरोबर एक प्रचंड टॅलेंट आणि एक काहीतरी वेगळं त्याच्याकडे आहे, ज्याच्यामुळे आम्ही सगळे आकर्षित झालो या कॅलेंडरकडे. आणि जाता जाता तुला जे करायचंय ते तू करू शकतोस. या शोची सांगता रिक्वायरमेंट दिली होती. सो मनवाच हा कावळा मला उडव, पण त्याला आधी खायला घालूया. हो, एक मिनिट थांब. त्याला भूक लागली. आता त्याचं पोट भरलंय. आता उडवायचं, अभिनय करायचा, उडल्याचा हातात असला तरी सुद्धा. तर हॅपी न्यू इयर. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.